Hello everyone, welcome back to Journey of English Grammar and Literature. Today we are going to deal with a new topic that is question tag. Actually हा question tag आपण कुठे यूज करतो, आपल्याला कशा कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या एक्झाम्स मध्ये उपयोगी ठरतो आणि त्याचबरोबर याच्यावरचे आलेले प्रश्न आपण कसे सोडवायचे हे सगळं काही आपण याच्यामध्ये बघणार आहोत आणि तो टॉपिक आहे आपला क्वेश्चन टॅग. त्या टॉपिक सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा. असेच युजफुल व्हिडिओज तुमच्यासाठी येत राहतील. हे व्हिडिओज आहेत ते TET असेल, टेट असेल किंवा तुमची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, त्याचबरोबर तुमचा रेग्युलरचा सिलेबस असेल, ग्रामर असेल, 10वी असेल, 12वी असेल, या सर्वांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ज्यांना हा व्हिडिओ किंवा हे चॅनल युजफुल वाटतं त्यांनी सर्वांनी कृपया याला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला, आणि त्याच्याचबरोबर नोटिफिकेशनचं जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. बघा आपला पॉइंट आहे क्वेश्चन टॅग. सगळ्यात अगोदर आपण क्वेश्चन टॅग म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. क्वेश्चन टॅग म्हणजे काय तर हे हा एक छोटासा क्लॉज असतो जो की आपण स्टेटमेंटच्या शेवटी, म्हणजे स्टेटमेंट आपलं कंप्लीट झाल्यानंतर त्याच्या एंडला आपण तो शॉर्ट क्लॉज वापरत असतो आणि म्हणूनच इट्स अ शॉर्ट क्लॉज विच वी यूज ॲट द एंड ऑफ द स्टेटमेंट. आणि मग हे कधी वापरतो आपण तर जेव्हा आपल्याला ती इन्फॉर्मेशन, त्या स्टेटमेंटमध्ये दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन जर आपल्याला कन्फर्म करायची असेल, इफ यू वॉन्ट टू कन्फर्म दॅट इन्फॉर्मेशन देन यू हॅव टू यूज दॅट क्वेश्चन टॅग. फॉर एक्झाम्पल बघा इथं दिलेलं आहे एक साधं स्टेटमेंट आहे, दॅट इज दे प्ले क्रिकेट एव्हरी डे. दिस इज सिम्पल स्टेटमेंट, बट इफ आय वॉन्ट टू कन्फर्म दिस स्टेटमेंट, मला जर हे कन्फर्म करायचं असेल की हा खरंच ते दररोज क्रिकेट खेळतात का, तर त्यावेळेला मी काय करणार आहे की ह्या स्टेटमेंटच्या शेवटी हा एक छोटासा क्लॉज ॲड केला जातो आणि त्याच क्लॉजला आपण काय म्हणत असतो तर क्वेश्चन टॅग. आणि हाच क्वेश्चन टॅग काय आहे नक्की किंवा कशा पद्धतीने आपण हा समजून घेतला पाहिजे, त्याच्यावरचे प्रश्न कसे विचारले जातात आणि आपण त्याची उत्तरं कशी सोडवायची हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. पुढं बघा या क्वेश्चन टॅगचे दोन टाइप्स आहेत. आता हे दोन टाइप्स कोणते आहेत? पहिला टाइप म्हणजे पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग आणि सेकंड टाइप आहे तो म्हणजे निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. आता हे काय आहेत पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग किंवा निगेटिव्ह क्वेश्चन टॅग ते आपण समजून घेऊयात. आता पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग म्हणजे काय बघा, त्याच्या नावातच आहे की पॉझिटिव्ह पाहिजे. क्वेश्चन टॅगमध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे म्हणजेच त्याच्यामध्ये नॉट ॲड केलेलं नसावं. पण हे कधी केलं जातं जर दिलेलं सेंटेन्स जे आहे ते निगेटिव्ह असेल तरच त्याचा क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह केला जातो. आणि मग दिलेलं स्टेटमेंट निगेटिव्ह आहे हे कसं ओळखायचं आपण तर जनरली आपण पहिल्यापासून एक ट्रिक अप्लाय करतो किंवा म्हणजे विचार करतो त्याचा की त्याच्यामध्ये नो किंवा नॉट आहे का. पण फक्त नो किंवा नॉट असेल तरच ते स्टेटमेंट निगेटिव्ह असतं का तर तसं नाही आहे. त्याच्याचबरोबर काही निगेटिव्ह वर्ड्स असतात. आता बघा कोणकोणते असतात, नेवर असेल, नोबडी असेल, नथिंग असेल किंवा नो वन असेल, नन असेल, हार्डली असेल, त्याचबरोबर स्कार्सली असेल, रेअरली असेल किंवा फ्यू असेल, लिटल असेल. हे काही शब्द आहेत. हे शब्द जर तुम्हाला त्या स्टेटमेंटमध्ये दिसत असतील तर ते स्टेटमेंट किंवा ते सेंटेन्स नक्कीच निगेटिव्ह असतं. आणि जर ते दिलेलं सेंटेन्स तुमचं निगेटिव्ह असेल तर तुमचा क्वेश्चन टॅग हा नेहमी पॉझिटिव्ह असला पाहिजे. जसं की ते एक एक्झाम्पल दिलंय बघा, दे हॅव नो फिअर इन देअर माइंड. आता या स्टेटमेंटमध्ये नो क्लिअरली दिलेलं आहे, सो आपण लगेच ओळखू शकतो की दिस इज निगेटिव्ह स्टेटमेंट. आणि इफ दिस इज निगेटिव्ह स्टेटमेंट देन डेफिनेटली आवर क्वेश्चन टॅग मस्ट बी पॉझिटिव्ह. बरोबर. सो आता इथं काय केलंय बघा, दे हॅव नो फिअर इन देअर माइंड ॲज इट इज स्टेटमेंट लिहिलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर इथं हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कॉमा दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय केलं जातं क्वेश्चन टॅग करत असताना दिलेल्या वाक्यामधलं जे हेल्पिंग वर्ब आहे ते हेल्पिंग वर्ब कोणतं आहे ते बघितलं जातं आणि ते हेल्पिंग वर्ब पुढे घेतलं जातं. आता हे हेल्पिंग वर्ब्स कोणते आहेत, त्याचे टाइप्स कोणते आहेत हे मी एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे ऑलरेडी मी डिस्कस केलेला आहे आणि माझ्या यूट्यूबला तो व्हिडिओ आहे. सो जर तुम्हाला तो बघायचा असेल तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, तो व्हिडिओही तुम्ही बघा. आता हे हेल्पिंग वर्ब्स आपण इथं घेत असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे बघा कोणतं, हेल्पिंग वर्ब आहे हॅव. आणि हे हेल्पिंग वर्ब असल्यामुळं आता मी काय केलेलं आहे ते स्टेटमेंट जसंच्या तसं लिहून त्याच्यानंतर मी ते हेल्पिंग वर्ब घेतलेलं आहे. त्याच्या पुढं काय करायचं हेल्पिंग वर्ब लिहिल्यानंतर तर त्या क्वेश्चनमध्ये सब्जेक्टच्या ठिकाणी नाउन किंवा प्रोनाउन असतं. बरोबर. आता नाउन किंवा प्रोनाउन असेल तर काय करायचं, जर नाउन असेल तर त्याच्या ऐवजी योग्य ते प्रोनाउन तुम्हाला इथं घ्यावं लागतं. पण जर प्रोनाउन असेल तर प्रश्नच येत नाही,
ते प्रोनाउन आपण जसंच्या तसं घेतो. आता कोणत्या नाउन बद्दल कोणतं प्रोनाउन घ्यायचं हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे काय नाउन आल्यानंतर तुम्हाला काय प्रोनाउन घ्यायचं आहे हे आपण डिस्कस करणार आहोत. पण इथं आता सध्या बघा ॲज इट इज दे आलेला आहे, म्हणजे प्रोनाउनच आहे, सो आपण ॲज इट इज दे वापरू शकतो. आणि हा झाला तुमचा पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. सो दे हॅव नो फिअर इन देअर माइंड. आणि क्वेश्चन टॅग काय असणार आहे, हॅव दे. ओके, हा पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग झाला. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला तो म्हणजे निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. आता निगेटिव्ह क्वेश्चन टॅग काय असणार आहे, टोटली अपोजिट टू पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. निगेटिव्ह क्वेश्चन टॅग म्हणजे काय, इफ द सेंटेन्स इज पॉझिटिव्ह, मीन्स इफ द गिवन सेंटेन्स इज पॉझिटिव्ह, इफ देयर इज नो not or any negative word, whatever we have discussed above in the negative statement or negative question tag, negative sentence. सो जे काही वरती तुम्हाला वर्ड सांगितले, जे काही नेवर असेल, नोबडी असेल, नथिंग असेल, ह्यापैकी कोणताही शब्द जर दिसत नसेल तर ते सेंटेन्स आपलं असतं पॉझिटिव्ह. अँड इफ द सेंटेन्स इज पॉझिटिव्ह देन क्वेश्चन टॅग विल बी 100% निगेटिव्ह. आता निगेटिव्ह म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपण नो किंवा नॉट ऍड करत असतो त्या शॉर्ट क्लॉज मध्ये. सो जसं की बघा आता इथे एक एक्झाम्पल दिले, राम हॅज रिटन अ नॉवेल. आता या एक्झाम्पल मध्ये कुठेही तुम्हाला नॉट बघायला मिळत नाही किंवा त्याच्यामध्ये एखादा निगेटिव्ह वर्ड सुद्धा त्याच्यामध्ये दिलेला नाही, आणि म्हणून मग आपण काय करतो, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा असतो. आता कॉमन रूल्स जे आहेत ते ॲज इट इज स्टेटमेंट लिहिलं, इथं तुम्ही कॉमा दिला आणि त्याच्यानंतर घेतलं ते त्या वाक्यामधलं हेल्पिंग वर्ब. इथंपर्यंत हे जे आहे ते सगळं कॉमन आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला हे निगेटिव्ह जे स्टेटमेंट दिलेलं आहे, जे सेंटेन्स दिलेलं आहे ते आहे पॉझिटिव्ह, कारण त्याच्यामध्ये नो किंवा नॉट नाही आहे, आणि म्हणून मग आपण काय करतो तर इथं नॉट ॲड करतो. परंतु हे जे नॉट ॲड केलेलं आहे ते तुम्ही जरा नीट बघा, हे NOT नॉट असं न ॲड करता फक्त N' आणि T दिलेलं आहे. असं का, कारण क्वेश्चन टॅगमध्ये जेव्हा आपण नॉट लिहितो तेव्हा ते नेहमी नॉट आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्समध्ये लिहायचं असतं, आणि म्हणून इथं हॅजंट असं लिहिलेलं आहे, हॅज नॉट असं लिहिलेलं नाही. आता बघा मी वरती तुम्हाला सांगितलं होतं, जर सब्जेक्टच्या ठिकाणी नाऊन असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये त्याच्याऐवजी आपण प्रोनाऊन लिहितो, आणि या ठिकाणी मी काय लिहिलेलं आहे बघा, तर ही लिहिलेलं आहे, आणि राम ऐवजी आपण प्रोनाउन कोणतं वापरू शकतो, ही. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं होतं तर निगेटिव्ह क्वेश्चन टॅग, कारण पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल तर आपला क्वेश्चन टॅग हा 100% कसा असतो, निगेटिव्ह असतो. हे झाले क्वेश्चन टॅगचे दोन प्रकार, एक पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग आणि दुसरा निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. याच्यामध्ये काय सांगितलं बघा, इफ द सेंटेन्स इज निगेटिव्ह देन द क्वेश्चन टॅग विल बी पॉझिटिव्ह, and if the sentence is positive then question tag will be negative. ह्या दोन कॉन्ट्रास्ट गोष्टी तुमच्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे. पुढे बघूयात आता काय दिलेलं आहे बघा, रूल्स काय आहेत. म्हणजे क्वेश्चन टॅग जर आपल्याला करायचं म्हटलं तर काय काय रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात. पहिला रूल सगळ्यात महत्त्वाचा, राईट द सेंटेन्स ॲज इट इज. म्हणजे दिलेलं सेंटेन्स जे आहे ते स्टेटमेंट तुम्हाला ॲज इट इज लिहायचं आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही. पुढे काय सांगितलं बघा, सेकंड रूल, पुट कॉमा ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. म्हणजे दिलेलं सेंटेन्स तुमचं लिहून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक कॉमा द्यायचा आहे. आता कॉमा देऊन झाल्यानंतर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे राईट द ऑक्झिलरी फ्रॉम द गिवन सेंटेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये ऑक्झिलरीज कोणत्या आहेत, ऑक्झिलरीज म्हणजेच हेल्पिंग वर्ब, जसं की टू बीचं रूप कोणतं आलेलं आहे का, किंवा टू हॅवचं रूप कोणतं आलेलं आहे का, हे सगळं बघून ते जे ऑक्झिलरी तिथं आलेली असेल ती जशीच्या तशी तुम्हाला तिथं लिहायची आहे. आणि फोर्थ रूल सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, जिथं आपण नेहमी सगळेजण चुकतो. जर दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्बच नसेल, इफ देर इज नो ऑक्झिलरी, बघा इफ देर इज नो ऑक्झिलरी देन व्हॉट वी कॅन डू. त्यावेळेला काय करायचं, असेल तर इट्स ओके दॅट टू बीचं रूप जसंच्या तसं लिहू आपण, हॅव हॅज हॅड काय असेल ते जसंच्या तसं लिहू, ऑक्झिलरी म्हणजे मॉडेल असतील तर ते जसंच्या तसं लिहू. पण जर दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेलच तर मग त्यावेळेला काय करू शकतो बघा, वी हॅव टू ॲड द फॉर्म्स ऑफ डू. डू हे सुद्धा एक हेल्पिंग वर्ब आहे आणि ते ॲड केलं पाहिजे. आता ते कसं ॲड करायचं बघा, जर क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे पहिलं रूप असेल म्हणजेच V1 असेल तर तुम्हाला काय घ्यायला पाहिजे, डू. जर त्या क्रियापदाला V1च येते म्हणजे मूळ रूप आहे परंतु त्याला यस किंवा ES प्रत्यय लावलेला आहे, तर अशा वेळेला त्याच्यामध्ये काय मिक्स केलेलं असतं तर डज, आणि म्हणून आपण त्याच्यातून बाहेर काय काढतो, डज घेतो. आणि जर त्या वाक्यामध्ये V2 असेल म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर त्यावेळेला आपण वापरतो डीड. आता बघा
एखाद्या वाक्यामध्ये ऑक्झिलरी असत नाही, असं कधी होतं? ते फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टमध्ये होतं आणि त्याच वेळेला फक्त V1 त्याला SES किंवा V2 असू शकतं. बाकीच्या ठिकाणी ऑलरेडी हेल्पिंग वर्ब्स असतातच. फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टमध्ये ऑक्झिलरीज असत नाहीत आणि म्हणून त्यावेळेला आपल्याला डूचे फॉर्म्स घ्यायचे आहेत. त्या वर्बच्या फॉर्मवरून आपल्याला ठरवायचे आहे, कारण त्याच्यामध्ये ते ऑलरेडी मिक्स केलेले असतात. ओके, हा चौथा आणि महत्त्वाचा रूल आहे. नेक्स्ट बघा, इफ देअर इज प्रोनाउन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण प्रोनाउन वापरत असताना आपण बऱ्याच जण मिस्टेक्स करतो. काय प्रॉब्लेम येतो इथं की कोणत्या ह्याला काय प्रोनाउन वापरायचं हे आपल्याला माहीत होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. म्हणून ते प्रोनाउन कसं वापरायचं हे नेक्स्ट स्लाइडमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की कशासाठी काय प्रोनाउन वापरायचं, पण ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रोनाउन असेल दिलेल्या वाक्यामध्ये तर ते प्रोनाउन जसंच्या तसं घ्यायचं आहे, पण नाउन जर दिलेलं असेल तर मात्र आपल्याला त्याच्याऐवजी काय वापरायचं आहे? प्रोनाउन वापरायचं आहे. ओके, आणि शेवटचा रूल म्हणजे पुट द क्वेश्चन मार्क ॲट द एंड. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण त्याच्याशिवाय क्वेश्चन टॅग इंडिकेट होत नाही. त्यामुळं सगळं लिहून झाल्यानंतर तुम्हाला शेवटी क्वेश्चन टॅग तिथं ॲड करायचा आहे. चला आता बघा, इथं मी काय सांगितलं, ट्रिक दिलेले आहेत तुम्हाला काय, म्हणजे जर तुम्हाला प्रोनाउन वापरायचं असेल तर ते प्रोनाउन कसं ठरवणार की कोणतं प्रोनाउन आपल्याला घ्यायचं आहे. तर आता पहिली ट्रिक आणि सगळ्यात सोपी म्हणजे कोणतंही प्लुरल नाउन असू दे, म्हणजे अनेक वचन असेल एखाद्या नाउनचं, तर तुम्हाला फिक्स काय वापरायचं आहे? दे. त्यामुळं दिलेल्या वाक्याचा जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर तिथं कुठलंही कन्फ्युजन तुम्हाला राहणार नाही. ॲज इट इज तुम्ही दे घेऊ शकता, तिथं काही तुम्हाला अडचण येणार नाही. पण जसं की आता इथं बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे, पीपल हॅव क्लीन्ड द विलेज. आता इथं हे पीपल नाउन आलेलं आहे आणि हे पीपल प्लुरल आहे आपल्याला माहिती आहे, आणि म्हणून त्याच्यासाठी मी काय वापरलं? हॅव. जसं वरती सांगितल्या नियमानुसार बघा, दिलेलं वाक्य जसंच्या तसं लिहून कॉमा दिलाय. कॉमा दिल्यानंतर आता ह्याच्यामध्ये हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे आणि म्हणून मी इथं ते हेल्पिंग वर्ब किंवा त्याला ऑक्झिलरी म्हणतो आपण घेतलं. आता याच्यामध्ये या वाक्यामध्ये कुठेही नॉट आलेलं नाही आहे आणि नॉट आलेलं नाही म्हणून मी इथं नॉट घेतले. म्हणजे जर दिलेलं स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर आपला क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह असायला पाहिजे आणि म्हणून इथं मी नॉट ॲड केलेलं आहे. सो हॅवंट दे हा त्याचा क्वेश्चन टॅग झालेला आहे. आता इथं बघा टेबल्स वापरलेला आहे. आपल्याला जनरली असं वाटतं की नॉन लिव्हिंग थिंग्स असेल तर आपण दे कसं काय वापरू शकतो, पण आपण वापरू शकतो दे. आणि इथे सुद्धा आपल्याला त्या टेबल्सच्या ऐवजी सुद्धा आपण काय वापरलेलं आहे? दे वापरलेला आहे. सेकंड ट्रिक काय सांगते बघा, जर सिंग्युलर नाउन असेल आणि ह्युमन बीइंग नसेल, बघा सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नाम आहे परंतु ते ह्युमन बीइंग नाही आहे, ह्युमन बीइंग सोडून दुसरं काहीतरी आहे, अशा वेळेला काय वापरायचं आहे आपल्याला? इट. ओके, जसं की बघा स्पॅरो फ्लाईज इन द स्काय. आता इथं स्पॅरो आहे आणि एकच स्पॅरो आहे पण ते ह्युमन बीइंग नाही आहे, तर अशा वेळेला आपल्याला काय वापरायचं आहे? इट वापरायचं आहे. ओके, त्यानंतर पुढची ट्रिक आहे बघा, फॉर सिंग्युलर नाउन ऑफ ह्युमन बीइंग. आता मानवाचं जर एखादं नाव असेल सिंग्युलर एकवचनी असेल तर त्यावेळेला आपण काय करतोय, तर फॉर मेल आपण काय वापरणार आहोत? ही. आणि फॉर फिमेल आपण काय वापरणार आहोत? शी. म्हणजे जर एखादं सिंग्युलर नाउन असेल पण ते ह्युमन बीइंग मधलं असेल तर आपण ही किंवा शी आपण त्यांच्या जेंडरनुसार वापरतो. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, जर आपला सब्जेक्ट हा एव्हरीबडी, एनीबडी, नोबडी, समबडी, समवन, एनीवन, नोवन, एव्हरीवन, नन, देम म्हणजे असं जर असेल तर त्यांच्यासाठी काय वापरायचं आहे बघा? दे. म्हणजे हे जरी आपल्याला दिसताना सिंग्युलर दिसत असले तरी सुद्धा सगळ्यांना कन्सिडर करतात आणि म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला काय प्रोनाउन वापरायचं आहे? तर दे हे प्रोनाउन वापरायचं आहे. म्हणजे या स्लाइडवरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणतं प्रोनाउन कधी वापरायचं आहे आणि एकदा का हे समजलं की बाकीचे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागत नाहीत. अजून पुढे काही ट्रिक्स आहेत बघा, इफ द सब्जेक्ट इज. आता हा सब्जेक्ट जर असेल म्हणजे एव्हरीथिंग असेल, समथिंग असेल, एनिथिंग असेल किंवा नथिंग असेल तर त्यावेळेला तुम्हाला काय वापरायचं आहे? इट वापरायचं आहे. ओके, त्याच्याच बरोबर सब्जेक्ट आहे धिस, दॅट किंवा हे जर समजा नॉन ह्युमनला रेफर करत असतील म्हणजे धिस दॅट असेल सब्जेक्ट आणि तो नॉन ह्युमन बीइंगला जर रेफर करत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सब्जेक्ट काय घ्यायचा आहे? इट घ्यायचा आहे. नसेल आणि जर ह्युमन बीइंगला रेफर करत असेल तर ही किंवा शी घ्यायचा आहे ॲज पर द जेंडर. ओके, त्यानंतर सब्जेक्ट बघा पुढचा काय दिलेला आहे, जर दीज हा सब्जेक्ट असेल
तर त्याच्याऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे, दिस सब्जेक्ट असेल तर दे, कारण दिस हे कसं असतं, प्लुरल असतं आणि म्हणून त्याच्यासाठी आपण काय वापरतो, दे वापरतो. त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे देअर, तर त्यावेळेला हे देअर ॲज इट इज वापरायचं आहे. मला वाटतं हे सगळं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला नक्की आयडिया येईल की आपल्याला कोणतं प्रोनाउन कधी यूज करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही. तर बघा इथं काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे जे आपण रूल्स आतापर्यंत बघितले, प्रोनाउन्स बघितले, हे सगळ्याचा वापर करून आपण थोडेसे इथं काहीतरी सॉल्व्ड एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. सो हे एक्झाम्पल्स काय बघा. पहिलं एक्झाम्पल आहे ही ड्राइव्स व्हेरी स्लोली. आता पहिला रूल आपला काय सांगतो, दिलेलं वाक्य जे आहे, आता पहिला रूल आपल्याला काय सांगतो, दिलेलं जे वाक्य आहे जसंच्या तसं लिहिलं. त्याच्यानंतर काय केलेलं आहे बघा, इथं कॉमा दिलेला आहे. आता त्याच्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का बघा. आता या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का, तर 100% नाही. ओके, मग अशा वेळेला काय करायचं, मी सांगितल्याप्रमाणे डू, डज किंवा डीड आपल्याला घ्यायचंय. बघा काय घ्यायचंय, एकतर आपण डू घेऊ शकतो किंवा डज घेऊ शकतो किंवा डीड घेऊ शकतो. मग ते कसं ठरवायचं, मी मगाशी तुम्हाला सांगितलं डू कधी घ्यायचं आहे, जर त्या क्रियापदाला यस यस प्रत्यय नसेल आणि ते क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर डू घ्यायचं आहे. जर त्याला यस यस लागलेला असेल तर डज घ्यायचं आहे. आणि इथं बघा यस यस आहे अटॅच केलेला आणि म्हणजे आपण काय घेऊ शकतो बघा, डज. ठीक आहे, आता हेल्पिंग वर्बचा प्रश्न मिटला. त्याच्या पुढं क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करायचा का निगेटिव्ह करायचा. मी सांगितलं तुम्हाला, जर स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह आणि स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह. आता हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते कसं आहे, आपलं पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून आपला क्वेश्चन टॅग कसा येणार आहे, तर निगेटिव्ह येणार आहे. म्हणजेच आपल्याला इथं नॉट ॲड करावं लागणार आहे, पण ते सुद्धा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये. आणि म्हणून मी इथं लिहिले बघा डझंट. आता पुढचा प्रश्न राहिला ते म्हणजे सब्जेक्टसाठी नाउन जर असेल तर प्रोनाउन घ्यायचं आणि प्रोनाउन असेल तर जसंच्या तसं ठेवायचं आहे. इथं ऑलरेडी ही आलेला आहे, त्याच्यामुळे तिथं काही चेंज केलेला नाही आणि आपला क्वेश्चन टॅग झालेला आहे डझंट ही. आपलं सेकंड स्टेटमेंट आहे राम विल रीच व्हेरी सून. आता हे वाक्य जसंच्या तसं लिहिलं, इथं कॉमा दिला. आता त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब बघितलं, हेल्पिंग वर्ब आहे आपलं विल. त्याच्यानंतर इथं मात्र मी काय लिहिले बघा, ओंट. आता ओंट का लिहिले, विलंट का लिहिलं नाही, कारण विल आणि नॉट हे जेव्हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये लिहिलं जातं तेव्हा ते ओंट होतं, म्हणून ओंट लिहिलं. आता त्याच्या पुढं या रामच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, प्रोनाउन. आणि मी अगोदर सांगितले जर ह्युमन बिईंग असेल आणि तो सिंग्युलर असेल तर त्याच्याऐवजी आपण त्याच्या जेंडरनुसार ही किंवा शी वापरतो आणि आपण इथं ही वापरलेलं आहे. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. पुढचं स्टेटमेंट आहे बघा, आय हॅव टू कम्प्लीट इट टुडे इटसेल्फ. मला हे जे काय आहे ते आजच्या आज कम्प्लीट केलं पाहिजे. आता हे सुद्धा सेम क्वेश्चन जे सेंटेन्स आहे ते ॲज इट इज लिहिलं. ॲज इट इज लिहिल्यानंतर पुढं हेल्पिंग वर्ब बघितलं. आता इथं हेल्पिंग वर्ब आहे हॅव, सो मी हॅव घेतलं. दुसरी गोष्ट, आता हे जे क्वेश्चन सेंटेन्स आहे ते सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह, त्यामुळे क्वेश्चन टॅग कसं व्हायला पाहिजे, निगेटिव्ह. आणि म्हणून मी हॅवला नॉट ॲड करून हॅवंट. आणि दुसरी गोष्ट प्रोनाउन आहे त्यामुळे तिथं काही प्रश्न येत नाही, जसंच्या तसं आपण प्रोनाउन लिहिलेलं आहे. ओके, आणि शेवटी क्वेश्चन पुढचा आहे ऑब्वियसली आय एम एन्जॉयिंग द पार्टी. ऑब्वियसली आय एम एन्जॉयिंग द पार्टी हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे क्वेश्चन टॅग कसं असायला पाहिजे, निगेटिव्ह असायला पाहिजे. सो इथं बघा, आता तुम्ही म्हणाल इथं एम आहे असेल, हेल्पिंग वर्ब जर असेल तर आपण जसंच्या तसं घेतो. हेल्पिंग वर्ब असेल तर आपण जसंच्या तसं घेतो. मग इथं आर का घेतलेला आहे, तर यम हे एकमेव असं हेल्पिंग वर्ब आहे जेव्हा त्याला नॉट आपण ॲड करतो तेव्हा एमंट असं पॉसिबल नसतं. आणि म्हणून जर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असेल आणि त्या वाक्यामध्ये एम हे हेल्पिंग वर्ब असेल तर त्याच्याऐवजी आपण एमंट न लिहिता आपण काय लिहित असतोय, आरंट लिहित असतोय. आणि म्हणून इथं आपण घेतलेला आहे आरंट. आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये आय हे प्रोनाउन असल्यामुळे बाकीचा प्रश्न येत नाही. पुढे बघूयात आपण, ॲनिमल्स कॅन नॉट स्टार्ट इट. आता इथं बघा दिलेलं स्टेटमेंट जे आहे ते निगेटिव्ह आहे, म्हणजे क्वेश्चन टॅग कसा असायला पाहिजे आपला, पॉझिटिव्ह असायला पाहिजे. सो ॲनिमल्स कॅनॉट स्टार्ट इट, जसंच्या तसं लिहिलं, इथं कॉमा दिला. आता इथं मॉडल ऑक्झिलरी आहे, म्हणजे ऑक्झिलरी आहे म्हणून ती जशीच्या तशी घेतली. दुसरी गोष्ट, इथं नॉट किंवा कांट असं का आपण लिहिलं नाही, कारण ह्या दिलेल्या वाक्यामध्ये ऑलरेडी नॉट आहे आणि त्याच्यामुळे डबल क्वेश्चन टॅगमध्ये लिहायची गरज नाही. कारण जर स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा आपला निगेटिव्ह असतो आणि म्हणून इथं आपण ते लिहिलेलं आहे.
पुढे बघा, आणि ॲनिमलसाठी काय वापरलेलं आहे त्याच्यामध्ये दे, कारण तुम्हाला मी सांगितलं कुठलंही नाउन जर प्लुरल असेल तर त्याच्यासाठी प्रोनाउन आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, दे. ओके. नेक्स्ट स्टेटमेंट आहे बघा, स्पॅरो इज फ्लाइंग. आता हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, म्हणजे क्वेश्चन टॅग कसं असायला पाहिजे, निगेटिव्ह असायला पाहिजे. आता स्पॅरो हे नॉन ह्युमन बिईंग आहे प्लस ते सिंग्युलर आहे, म्हणजे त्याच्यासाठी प्रोनाउन कोणतं वापरणार आपण, इट. आता इथं इज ऑलरेडी आलेलं आहे, सो क्वेश्चन जे स्टेटमेंट दिलेलं आहे जसंच्या तसं लिहा, त्याच्यानंतर कॉमा द्या आणि त्यानंतर त्यातलं जे हेल्पिंग वर्ब आहे ते इज घेतलं. आता दिलेलं वाक्य आहे ते पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून आपण इथं काय केलं, नॉट ॲड केलं, पण ते सुद्धा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये. सो इजंट आणि स्पॅरोसाठी आपण प्रोनाउन वापरतो इट, आणि म्हणून इजंट इट हे प्रोनाउन इथं आपलं तयार होते. पुढे आहे बघा, दिस इज माय बुक. आता इथं आलेलं आहे दिस. आता तुम्हाला सांगितले जर दिस आलेलं असेल आणि ते नॉन ह्युमन बिईंग असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे, इट. आणि जर ते ह्युमन बिईंगसाठी वापरलेलं असेल तर आपण ही किंवा शी वापरत असतो. सो इथं बघा हेल्पिंग वर्ब ऑलरेडी आहे, दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून आपण काय केलं, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग केलेला आहे. सो दिस इज माय बुक, इजंट आणि त्याच्या पुढं दिससाठी आपण प्रोनाउन वापरलेला आहे इट. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही क्वेश्चन टॅग व्यवस्थित सोडवू शकता. दीज आर सम एक्झाम्पल्स टू सॉल्व. सो तुम्ही काय करायचं आहे, त्याचं स्क्रीनशॉट काढा, सगळे आन्सर्स याचे तयार करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे आन्सर्स सांगा. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्याचे आन्सर्स तुम्हाला सांगणार आहेत आणि तुम्ही स्वतःला चेक करू शकता की हा क्वेश्चन टॅग आपल्याला किती समजलेला आहे आणि काय अडचण येते. तुम्हाला जर समजा एवढं सांगून समजा काही अडचणी आल्या किंवा हे सोडवत असताना तुम्हाला काही प्रॉब्लेम क्रिएट झाले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि त्या पद्धतीने आपण पुढचे व्हिडिओज पण अपलोड करत राहूयात. फक्त तुम्ही या व्हिडिओमध्ये आता जे दिलेले एक्झाम्पल्स आहेत ते सगळेजण सॉल्व करा. सॉल्व करून तुमची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये लिहा. किती बरोबर येत आहेत बघूयात आपण, 10 पैकी कुणाची 10 येत आहेत बघूयात. आणि जर काही अडचण असेल, जर कोणता पॉईंट कळलेला नसेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्या पद्धतीनं मी नक्की तुम्हाला तुमचे जे डाऊट्स आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची तुम्हाला लिंकसुद्धा लवकरात लवकर मिळेल. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.